हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. तर बघा, सकाळी सकाळी मस्त आम्ही चहा पितोय आता सगळे. तर तुम्ही माझी छान भिलाई डायरीज म्हटलं तरी चालेल, तुम्हाला सगळे भिलाईची सिरीज येत आहे. तर बघा, इथे छान मस्त इनसाइड टी टेबल आहे, त्यामध्ये छान काच लावलेला आहे आणि त्याच्या खाली मस्त त्यांनी फोटोज वगैरे ठेवलेले आहे सगळे. तर मी सगळे तुम्हाला एक एक फोटो दाखवते आहे. बघा, हे ताई आणि जियाजी आहे, हा त्यांचा डोबलू आहे, हे जियाजी आणि त्यांच्यासोबत डोबलू आहे. आणि इकडे बघा चहा वगैरे घेणं सुरू आहे. डोबलू डोबलू चायला नाही, डोबू की फ्रेंड भी सोके, डोबू भी सोके. भैया आप लोग ये कितने बजे उठता है? 5 बजे तेरे साथी? ऊपर सोया था भैया के साथ। ये इसके साथ सोया? ये 5 बजे घूमने गया और ना वो मैं शेखर को बोल रहा था नमस्ते नमस्ते डाल दे भैया ग्रुप में, डाल दे भैया ग्रुप. परी कुठे चालली? परी कोणत्या ग? परीची तयारी झाली? तू स्वतः कसं करते? अगं बाई, भूक लागली परीला. मॅगी खायची? मॅगी इकडे बघ, दे मी करून देते. आण माझ्याकडे बघ, तुझा ड्रेस दाखव सगळ्यांना. ये इकडे 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 इथे बघा, आमची कृषिका रेडी. चला नम नम करा जे बाबाला. डोकं टेको छान गणपती बाप्पाला. ओके बाई, छान. ये आतूच्या हे बघ, आतू इथे. थांब थांब, करा आतूला नम नम. गुड गर्ल. चला चलो परी, चला गाडीमध्ये झोपू. चला चला. सँडल लाव तुझी नवीनवाली, सँडल लाव. आज ही मैं रहूँ आने के बाद ना निकलता हूँ. ठीक है ठीक है. परी मी बसू ना सीटवर? आता खायचं नाही. क्या हो गया? हे बघ, हे पाहिजे असेल तर तुला इथं बसावं लागणार. नको अंकू, भोंगा नको वाजव. हे झोपते आता, थंड वारा लागला. आम्ही बसू ना? नाही तुझी पक्का नहीं अभी. क्या मी मांडीवर बसली. अब तक क्लियर नहीं हुआ क्या? क्लियर हो गया हम लोग साइड पे. कमिश्नर को कुछ आगे है काम कलेक्टर की तरफ से. अच्छा अच्छा, लेट नाईट भी निकल सकते. तर बघा, आम्ही आता डोंगरगडला जायला निघालो होतो दर्शनासाठी देवीच्या. तर मी जो ड्रेस वेअर केलेला होता ना, तो मला मिनूताईने घेतलेला होता. तर त्याच्यावरती ओढणी नव्हती आणि मला ओढणी घ्यायची होती, त्यामुळे मग मी ड्रेस वगैरे घालून घेतला. आणि जातानाच मग मी ओढणी घ्यायला एका शॉपमध्ये गेली. तर तिथे या शॉपमध्ये जेव्हा मी गेली, तिथे काही मला ओढणी व्यवस्थित मॅचिंग मिळाली नाही. तर बघा, ही कॉन्ट्रास्ट खूप होत होती, त्यामुळे मला तर काही आवडली नाही. मग मी काही या शॉपमधनं घेतली नाही. पण या शॉपमध्ये साडी खूप छान छान होत्या, मला त्या साड्या खूप आवडल्या होत्या, म्हणून मी थोडंसं साडी पण शूट केलं. चला आम्ही निघालो आता. कुठे निघालो का परी? कुठेच नाही, घरी चालायचं नाही. आम्ही तर आता डोंगरगडला निघालो दर्शनाला. चला डोंगरगड. झोप आता. नाही बाबा, आमची झोप झाली. आमची झोप झाली. तेव्हा पप्पाला पण झोप येते. आम्ही सगळे निघालो होतो डोंगरगड. पाणी बापरे किती पाणी आहे. देखो पाणी पाणी चालू आहे का? पाणी पाणी. चला या. चला आम्ही आता पोचलो डोंगरगडला. आता रोपवेने जायचं आहे, तर इथे गाडी पार्किंगला लावली आहे आता.
चला तर आता बघा सकाळी आम्ही जेव्हा पोचलो तिथे भरपूर ऊन होती, खूप चिडचिड होत होतं आणि कृषिकाने बघा कसं रुमाल वगैरे डोक्यावरती ठेवलेला दिसते आणि इकडे बघा मस्त वरात वगैरे जात होती. तर शूट केलं मी, छान वाटत होतं वरात बघून, त्यामुळे मग थोडंसं शूट घेतलं त्याचं. आणि त्यानंतर इकडे बघा आता ज्या पार्किंगमध्ये आपण थांबलो होतो तिथे खूप छान असं हत्तीवरती मूर्ती ठेवलेली होती बाण वगैरे घेऊन. तर बघा किती मस्त दिसतंय ते मूर्ती, त्यामुळे थोडंसं शूट केलं. आणि मागे बघा मंदिराचा डोंगर पण दिसतोय आपल्याला. आणि चला तर आता इकडे बघा विकी आला होता तिकीट काढायसाठी, पण तिकीटकडे जेंट्सची लाईन खूप मोठी होती आणि लेडीजची कमी होती, त्यामुळे त्यांनी मग मला बोलवून घेतलं आणि मी सगळ्यात पहिले गेली आणि तिथे पटकन रांगेत लागली. तर माझ्या आधी फक्त 2च लेडीज होत्या, तर त्या लगेच मग आम्हाला तिकीट पण मिळाली. ही तिकीट होती आपली रोपवेची. तर आता बघा आम्ही रोपवेनी जायचं होतं आम्हाला, तर रोपवेची तिकीट वगैरे घेतली, पण इकडे रांग बघा किती आहे रोपवेनी जायसाठी. तर बघा आता आम्ही असं थोडं हळूहळू पुढे पुढे निघत होतो आणि मग मी मध्ये मध्ये शूट पण करत होती, कारण रोपवेनी जायला सगळेच तयार होते आणि सगळ्यांनाच रोपवेनी एन्जॉय करायचं होतं, काहीतरी नवीन करून बघायचं होतं. त्यामुळे रोपवेनी मी पण फर्स्ट टाईमच चालली होती. आणि इकडे बघा विकी वगैरे आम्ही सगळे सोबतच निघालो होतो. इकडे मागे मिस्टर वगैरे तुम्हाला हाय करत आहे. तर चला आता रोपवेनी निघू आपण. आणि इकडून बघा मी तुम्हाला दाखवते आहे इकडे रोपवेनी कसं जातं. तर थोडंसं असं जाडी असल्यामुळे आणि ते पूर्ण पॅक केलेलं होतं, तिथे एंट्री नव्हती शूट करायसाठी, पण थोडंसं तो लपून शूट केलेलं आहे. हो बघा खूप साऱ्या मच्छी आहे इकडे, खूप साऱ्या मच्छी आहे. तुला भीती नाही वाटत आहे? इथून काढून येते इथून असं डायरेक्ट चढवलं ना त्यांनी. बोटिंग आहे का? पण बोटिंग करू का मग? गड चढायचंय आपल्याला. बघा आलं. हे यांनी सेफ्टी म्हणून हे खूपच हे केलं आहे. नाही होतं आधी काढलं होतं, हवेचा प्रॉब्लेम होत असेल. हवा नाही. जाळी लावून द्यायला पाहिजे होती सरळ सरळ. जाळी तरी म्हणजे सेफ्टी तरी पाहिजे. जाळी ठेवा, मग तुम्ही शट ऑफ ऑन आहे ना ते काय आहे, पण उघडं ठेवलं तिथून कोणी उड्या मारतात. चला बांधा. सीधा है. अरे कहाँ ऊपर चला गया वो? हा अरे वा बघा माझ्याकडे. बबलेश्वरी जय मा बमलेश्वरी. आ गए ये. चलो हम आ गए. चला तर मग आम्ही आता रोपवेनी खाली उतरलो आणि इकडून आता बघा रोपवेनी जाण्याचा मार्ग हा आहे. तर आम्ही इथनं आता चढत होतो पायऱ्या. जवळपास रोपवेनी उतरल्यानंतर 100 पायऱ्या तरी चढावंच लागतात मंदिरात जायसाठी दर्शनाला. तर बघा आता आम्ही 100 पायऱ्या चढणार होतो आणि आम्ही लवकरच थकलो, कारण रोपवेनी आलो असल्यामुळे काही पायऱ्या आम्ही चढूच शकलो नाही. एवढ्यातच थकलो आपण. यहाँ पे चप्पल निकलनी है बोलते हैं. आगे आगे मामा आगे आगे वहाँ पे नाव उतारे लिखा है, नाव उतारे लिखा है. नाव उतारे लिखा है और ये चप्पल उतारने के लिए चलने. चला तर तुम्हाला देवीचं दर्शन पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. तर मी व्हिडिओची इथेच एंडिंग करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू उद्या. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.